वाह, काय चव आहे तुमच्या हाताला हो. हा, काय चहा बनवलाय, किती गोड. म्हणजे मी ना तुमच्या हातचा एकदा वडा सांबार खायला येणार. सांबार वडी? हा ये सांबार वडे खायला येणार नक्की. या या, बनवते मी चांगली थोडी. या. यू व्हेरी स्वीट यू नो. खूप छान ना तुम्ही, खूप. म्हणजे यू नो मला इथे आल्यावर ना असं परक्यांच्या घरी आल्यासारखं वाटतच नाही. मला असं वाटतं ना की मी माझ्या बहिणीशी बोलते. यू नो तुम्ही खरंच व्हेरी स्वीट. बरं झालं तुम्ही थांबलाय. तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे माझ्याकडे. यू डोंट वरी, मी काम करणार. आय प्रॉमिस मी तुमचं काम करणार. त्याची काही एक गरज नाही. हा नाही, म्हणजे तुम्ही काही करण्याची आता गरज नाहीये. माझ्याकडे ना एक जबरदस्त आयडिया आहे. शनायाला यांच्यापासून लांब करायची. आयडिया? हो. कसली? हे घ्या. हे काय? हे बघा ना. काय हे? मॅट्रिमोनी साइट वरती शनायाचं नावच नोंदवून टाकले. बघा तर केवढे मॅच मिळाले. हे पहा, सगळ्याच्या प्रिंट आउटच घेऊन आले. बघा, तुमच्या शन्नू बेबीचं लवकरात लवकर लग्न लावून द्या. म्हणजे कसं होईल, ना रहेगा बास ना बजेगी बासु. हाय बाई राधिका, तू एकदम बढिया आयडिया काढली बरं. मस्त मस्त मस्त. बघा बघा बरं, सगळी स्थळं बघा आणि लावून द्या बरं तुमच्या बेबीचं लग्न. काही मदत गिदत लागली तर मी आहे. हो, 2 महिन्यात लग्न झालं पाहिजे. हो, बघते. बघू नका, आता करूनच टाका. कसं असतं ना, योग्य वयात लग्न झालं ना तर तुमची शन्नू बिथरणार नाही. ओके. नाही, राहू दे ना तुमच्याकडे. तुम्ही पहा स्थळ. नाही म्हणजे शन्यासाठी. हो, मग निघा आता. राधिका, पाहुणचार झालाय नाही. हमला तर चहा घेतला ना. मग निघा. ओके मी दिखते. येते मी. आई, खा राधिका तू पण. आई त्या मुद्दाम आल्या होत्या. मुद्दाम ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होत्या. हे बाई, यानंतर पुन्हा त्या घरी आल्याने तर असं लगेच घरात घेऊ नका. ही राधिका दिसते तेवढी सरळ नाहीये. मी तुला ऑलरेडी वॉर्न केलं होतं. ती काही सरळ फिरळ नाहीये. ती ना चालाक ब्रेन आहे, चालाक ब्रेन. चलाक ब्रेननी आज मला झटका दिलाय. मला यापुढे मला असं बेसावध राहून चालणार नाही. पण एक्झॅक्टली काय झालं सांगशील का मला? एका मॅट्रिमोनी साइटवर तिने तुझं नाव अपलोड केलंय. आर यू सिरियस? यार आता आपण काय करायचं? डोंट वरी बेबी. तुझ्या मॉमचं डोकं फिरलं ना तर राधिका सारख्या 50 बायकांना अशी रस्त्यावर आणून सोडेल. तिला माहित नाही अजून तिने कोणाला डिवचलंय. ते सगळं ठीक आहे, पण जर गॅरीला हे सगळं कळलं तर? गॅरी 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 सगळ्या गोष्टी गॅरीला कळल्याच पाहिजेत असं नाहीये. आणि ही गोष्ट तर गॅरीला कळताच कामा नये. इज दॅट क्लिअर? पण मम्मा यार. बस ना शानू बेबी, तू तुझं डोकं वापरू नको.
मम्मा आहे ना इथे डोकं वापरायला. आता तुझी मॉम सांगेल ना तसंच वागायचंय तुला, कळतंय का? बरं शनू बेबी, मला सांग आज ऑफिसमध्ये काय काय झालं? जसं तू सांगितलं होतंस तसंच मी केलं. गॅरीला फुल कॉन्फिडन्स मध्ये घेतलं आणि त्याला सांगितलं की आपण मस्त हॅपी मॅरिड लाईफ जगू. आणि मग तू आणि मी आपण दोघं आपलं एक वर्ल्ड तयार करू, लव्ह बर्ड सारखं, आणि आपण तिथे पीसफुली राहू. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू बेबी. आय विश तू म्हणतेस तसंच व्हावं सगळं. मग तो खूप खुश झाला जेव्हा मी त्याला सांगितलं की मी राधिकाला चॅलेंज केलंय की आपलं लग्न होऊनच राहणार. ग्रेट. मग काय, तो परत माझ्या प्रेमात पडलाय नव्याने. आणि मम्मा आय प्रॉमिस यू, आता काही झालं ना तरी गॅरी माझ्यापासून फार अवे जाणार नाही, बघच तू. ग्रेट, हे असंच झालं पाहिजे. शनू बेबी, तू गॅरीला सांभाळ, तुझी मम्मा राधिकाला सांभाळेल. अब तो वक्त ही बताएगा ये सुलक्षणा क्या चीज है. आई एवढा सांबार? हो ना, सांबार वडे करायचे आहेत ना. सांबार वड्या? काय बाबा येऊन राहिले का? काय वय नाही ना, चण्याच्या आईसाठी. शन्याच्या आईसाठी? ती मला म्हणली की नागपूरच्या सांबार वड्या मला फार आवडते, तुम्ही द्या तुमच्या हातच्या. म्हटलं देईन बाई बनवून. बरी वाटली मला ती बाई. 2 दिवस झाले ताई ओळखून. एवढा विश्वास तिच्यावर? ती म्हणली की नाही राधिका, शन्याचं आणि गुरुचं अजिबात लग्न होऊ देणार नाही म्हणून. तिने विश्वास दिला एवढा आपल्याला. ती बोलली म्हणून लगेच इतकं? हा बरं राधिका, ती येताना मिठाईचं पुढे घेऊन आली का नाही? मग आपल्याला पण काहीतरी द्यावं लागते का नाही? द्यायला तर पाहिजेच ना, म्हणून सांबार वड्या करत आहे. आई तुम्हाला कसं सांगूस, खरंच समजून नाही राहिलं मला. आपल्याला कोणी फसवणे इतकंच वाटतंय मला. या बाईच्या मुलीमुळे माझा संसार मोडलाय, तुमचा नातू एकटा पडलाय. ही मुलगी तुम्हाला तुमच्या मुलापासून तोडते तरी तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवून राहील. आई अहो, ती पहिल्या दिवशी आली होती तेव्हा काय म्हणाली? यांच्याशी लग्न लावून देईल अशी धमकी देऊन गेली होती की नाही? ती तिच्या मुलीसाठी काहीही करू शकते. उद्या जर ती परत आली आणि फिरली तर आई ती शन्यासाठी काही करेल. नाही बाई राधिका, चुकलं नाही माझं. मी हा विचारच केला नाही ग. मला वाटलं ती बाई चांगली आहे म्हणून ती तेवढ्या विश्वासानं माझ्यासोबत बोलत होती, मनापासून बोलत होती. आपल्यासोबत असं कोणी चांगलं चांगलं बोलायला लागले की आपण पण विश्वास ठेवते का नाही, मैत्री करते का नाही त्यासोबत. मला वाटलं ती बाई शन्याला गुरुपासून दूर करेल. अशा बाईला आपण मदत करायला पाहिजे का नाही? तिला चांगला खाऊ पिऊ घातलं की तिला त्रास होणार नाही, मग शन्या पण गुरुपासून दूर जाईल. मला असं वाटलं का माहिती ती करेल. ती तुम्ही विचार करता इतकं साधं जग नाहीये हो. तेच मला तुम्हाला सांगायचं आहे का तुमच्या स्वभावाचा कोणी फायदा घेऊ नये. नाही नाही ग बाई, असं नाही होतं का म्हणा बाई. माझ्या मनात तर असं काही आलं पण नाही. मला वाटलं बस माझ्या लेकाचा सुनेचा संसार खूप चांगला असू दे, तुमच्या संसारामध्ये कुठलं संकट नको येऊ दे, सगळं काही आलमेल असू दे, म्हणून मी तिला मदत करत होते. का विचारच नाही केला बाई, माझ्या डोक्यातच नाही आलं. चुकलं नाही मा. नाही आई, तसं काही नाही. तुम्ही आता हे असं बोलून मला लाजवू नका बरं. नाही बाई, आता या सांबारचं का करू? तुमच्या हातच्या सांबार वड्या खाणारे काही कमी माणसं आहेत का इथे? हा करा की, मी तुम्हाला मदत करते. तू रागावली का माव? नाही आई, खरंच नाही. मला फक्त तुमची काळजी वाटते म्हणून हे सगळं बोलले. तुम्ही आहात म्हणून मला आधार आहे.
बस तुम्ही फक्त डगमगू नका. नाही बाई, मी अजिबात नाही डगमगणार. तुझ्या पाठी मी खंबीर उभी राहीन. असं कधी चुकलं तर सांग बरं. हे बघ, माझी मम्मा, तुझे मॉम डॅड, राधिका, इनफॅक्ट अख्खं वर्ल्ड आपल्यामध्ये आलं आणि आपल्या अगेन्स्ट गेलं ना, तरी मी तुझ्या सोबतच राहील. आय प्रॉमिस. हे बघ, तुझा एकदाचा डिवोर्स झाला ना की मग तू फ्री होशील आणि मग तू आणि मी आपण दोघं आपलं एक वर्ल्ड तयार करू, लव्ह बर्ड सारखं, आणि आपण तिथे पीसफुली राहू. आणि मग तू ऑफिसला जा, तू घरी आलास की मी तुला लेले उपहारगृहातलं फूड सर्व करीन. आणि ऐक, हे बघ गॅरी, मला वीकेंड्स ना मूवीज, शॉपिंग, डिनर डेट्स वगैरे काही नको. मला फक्त तुझा टाइम आणि कंपनी हवी. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू बेबी. आय विश तू म्हणतेस तसंच व्हावं सगळं. काय झालं? हे पडला गिडलात की काय? हा ते हा हे ते फॅन वरची जाळी जळमट स्वच्छ करत होतो आणि अचानक तोल गेला. आधी डोक्यात जी जळमट झालीत ना ती साफ करा. जाऊ दे, हे घ्या, हे मलम लावा. आता झाडू नाही, कपडा नाही, फॅन साफ करतात, मला सांगतायत. राधिका पण ना, स्वप्न सुद्धा बघू देत नाही. अर्षे, खाऊन बरं, तू रोज असं करते आणि मग आईचा ओरडा खाते ना. नाही आवडत. खाऊन बरं, नाही आवडत. पावडर टाकून देऊ मस्तपैकी. हो, पटपट संपवायचं. हा, चालेल. अथर्व, तुझ्यासाठी सँडविचेस केलेत हा, डब्यात दिले. आणि डबा नीट संपवायचा आहे, विसरायचा नाहीये आणि घरी घेऊन यायचा आहे. बघच पटापट बोलतोय इंग्रजी ते. बरं जा, आतमध्ये जा आणि युनिफॉर्म घालून ये. जा लवकर जा. हो म्हणे. बाई कालवा नाही काही नाही, जरा पाय. का पाय काय झालं? हाडबीट दुखलं का? काय झालं? नाही एवढं काही मग ते नाही. लग्नात काय असतो? काय आलं सांगतं? आई, हाव काल ते फॅन पुसत होते ना रात्री, तर पडले, बाकी काही नाही. झोपेतच फॅन. का तू पण दुखत आहे का रे? नाही, आई एकदम आता ओके आहे. काल ते मलम लावलं ना म्हणून. हो, मलम लावलं म्हणून आता एकदम बरं आहे. हा? चला येतो मी, उशीर होतो. एक मिनिट, मला तुझ्यासोबत काही बोलायचं जरा. एकच मिनिट. आई आता घाईच्या वेळेला काय, नंतर बोलूया ना. थांबणारे 2 मिनिटं. का होते त्याने? बरं काय बोलायचंय? ते पा, तुला माहित नाही असं व्हायला नको म्हणून सांगत आहे. काल शनियाची आई येऊन गेली. काय? परत आले होते? हो, ती तिला समजवणार आहे आणि आपल्या लेकीचं लग्नही उरकून देणार आहे. म्हणजे का, तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हा, लग्न? हो. शनाया लग्न करते? का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे, उलट बरं आहे ना, चांगली गोष्ट आहे लग्न करते. हो ना, मग का जाऊ दे, एकदाची पिढा कटकट गेलेली बरी नाही का? आणि मग की नाही, ग्रहांची तुझ्यावर चांगली दृष्टी पडावी म्हणून आपण शांती करून घेऊया का राधिका? आणि मग सगळं कसं आलबेल होऊन जाईल. बरं, तेच सांगायचं होतं. निघ. करूया ना, होम करूया, हवन करूया. माझेच ग्रह फिरले. तुमचं आयुष्य बदलणार आहे. काय? काय नाही, उशीर होतो ना.
यस शनू बेबी. चेक दिस आउट. मी गुड फॉर नथिंगने माझी प्रोफाईल बनवली होती ना मॅट्रिमोनियल साईटवर. त्यावर मला केवढे प्रपोजल्स आले बघ. डोंट ॲक्ट स्टुपिड शनू बेबी. ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्याचा रस्ता का शोधतेस तू? मी कधी म्हणलं मी गावाला जाणार आहे? ते आधी बंद कर बघू. यार मम्मा एकदा तरी चेकआउट करणं. खूप हँडसम आहेत यार सगळे. ठीक आहे, एखादा बरा वाटला तर भेटून घे. मम्मा हाऊ अबाउट दिस वन? हा इंजिनियर आहे. त्याचं इन्कम काय? हा आहे 22 lakhs per year. काय? हा 22 lakhs पर इयर म्हणजे वर्षाचे? रिजेक्ट करून टाक. ओके फाईन. नेक्स्ट. मम्मा हा किती क्यूट आहे. Yeah, he's really cute. काय करतो हा? हा बिझनेसमॅन आहे. वाव, कसला बिझनेस आहे? स्क्रॅप डीलर आहे हा. यू मीन भंगारवाला? स्क्रॅप करून टाक त्याला. काय यार मम्मा तुला कोणीच नाही आवडत आहे. यार पण मी किती जणांना आवडतीये. एवढी सुंदर आहे ना आणि एवढी क्यूट आहे. आहेच माझी शेनू बेबी क्यूटी क्यूटी. अगदी कुणीही तिच्या प्रेमात पडेल, पण तू कोणाच्याही प्रेमात पडायचं नाहीयेस. मी शेनू बेबी आपले टार्गेट काय आहे? काय गॅरी. गॅरी गॅरी आपलं टार्गेट आहे. मी त्या दिवशी तुला आईस्क्रीम बनवताना काय सांगितलं? गॅरीला सतत कन्व्हिन्स करायचं. हा त्याच्या गुडबुक्स मध्ये राहायचं. त्याचं मिसअंडरस्टँडिंग दूर करायचं. आठवतं ना? तू लक्षात आहे ना? मम्मा एक क्वेश्चन विचारू? त्याच्या माझं आणि गॅरीचं जर लग्न होणार नाहीये तर मग मी का करायचं? ये तो वक्त ही बताएगा. ये सुलक्षणा अब आगे क्या करे. सर तुम्हाला कळलं का? काय सर म्हणजे काय आता बोलशील का? सर शनायाने मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नाव रजिस्टर केलंय. काय? हो ना. मॅट्रिमोनियल वेबसाईटवर तुला कसं कळलं? सर म्हणजे मी पण तिथे रजिस्टर केलं ना, तर मला मेसेज आला होता. माझा 17वा नंबर. मॅट्रिमोनियल साईटवर नाव का? ठीक आहे, मी बघतो. वहिनी, आय रिअली लव्ह दिस आयडिया. फॅन्टॅस्टिक आयडिया. विनी, तुम्ही शनायाचं नाव मॅट्रिमोनियल साईटवर नोंदवलं हे बरं झालं. म्हणजे काय सोनारानेच कान टोचलेले बरे असतात नाही का? माफ करा पण मी मध्ये बोलू का थोडं? बोला ना. नाही, तुम्ही ना चांगली अद्दल घडवली शनाया बाईला, पण त्याच्यामुळे ते जास्त पिसळतील ना. पिसळू दे. इनफॅक्ट पिसळलीये. ते मलाही बघायचं आता काय करते ते. अरे आता मस्त लेसन मिळणार आहे तिला आणि तिच्या ती ममाला. शनाया हे प्रकरण अनस्टॉपेबल आहे. खरंय. हो सर, आता ती स्टॉप होणार आणि फुल स्टॉप पण लागणार आणि आपल्या कामाला वेग पण मिळणार. ऑन दॅट नोट मला हे आठवलं की त्या शेतकऱ्यांच्या कामासाठी आपल्याला एका माणसाला सिलेक्ट करायचं होतं. ते त्याच्यासाठी कोण जाणार आहे? आनंद, मला वाटतं तू आणि गुरुनाथ तुम्ही दोघे केपेबल आहात. त्यातूनही वहिनी काहीतरी डिसाईड करतीलच. सर मला असं वाटतंय की या प्रोजेक्टसाठी आपण गुरुनाथ सुभेदारांना नेमावं. गुरु? वहिनी, काही विशेष कारण? हा, या शेतकऱ्यांच्या प्रोजेक्टचा आणि आपल्या कंपनीच्या नफ्या तोट्याचा परस्पर काही संबंध नाहीये, पण आपल्यासाठी ही मदत खूप महत्वाची आहे. आणि आपण सगळ्या गोष्टी फिक्स केल्या आहेत. त्यांना फक्त इतकंच करायचंय की आपल्या ऑर्डर्स फॉलो करायच्या आहेत, क्वालिटी कंट्रोल आणि मुख्य म्हणजे हिशेब मेंटेन करायचा. आणि मला खात्री आहे या सगळ्या गोष्टी ते नक्की व्यवस्थित करतील. अरे वा, गुड आयडिया वहिनी. म्हणजे जरी त्याच्या डोक्यात काही असेल, त्याला काहीतरी करायचं असेल, तरी तो काहीच करू शकत नाही. करेक्ट. एक्सक्यूज मी जरा आलो पटकन. वहिनी, मला नाही वाटत गुरुनाथ सहजासहजी तिकडे जाईल. म्हणजे त्याला ते कमीपणाचं वाटेल. का असं वाटेल? ते नक्की जातील. इनफॅक्ट मी आत्ताच त्यांना फोन करते आणि आतमध्ये बोलवून घेऊन सांगते.